आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। राजारामपुरी पोलिसांचं कौतुकास्पद पाऊल, चोरीतील तब्बल 18,48,000चा मुद्देमाल मूळ मालकाच्या स्वाधीन। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि चांदी परत, फिर्यादीकडून पोलिसांचे आभार। राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे दाखल असलेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ मालकांना परत देण्याची कौतुकास्पद कारवाई करण्यात आली। एकूण 18,48,768 रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींच्या स्वाधीन करण्यात आला। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांना परत देण्याच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक अण्णासू जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कारकून नितीन शिवाजी कुन्हाडे पोलीस कॉन्स्टेबल, श्रुती कुणाल काटकर पोलीस कॉन्स्टेबल आणि हरीश विश्वनाथ सूर्यवंशी पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी न्यायालयाशी समन्वय साधून आवश्यक आदेश प्राप्त केले आणि त्यानंतर विभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील यांच्या उपस्थितीत मुद्देमाल संबंधित फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला। यामध्ये कल्पेश माणिकराव ओसवाल राहणार कोल्हापूर, सौरभ अनिल पाटील राहणार हुपरी, नरेंद्र हनुमंतराव शिंदे राहणार कोल्हापूर आणि श्री राहुल नारायण हावळ राहणार कोल्हापूर यांना मुद्देमाल परत देण्यात आले। परत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 5,19,253 रुपये रोख रक्कम, 57 ग्रॅम वजनाचे सुमारे 7,22,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच 6 किलो 68 ग्रॅम वजनाची सुमारे 6,07,515 रुपयांची चांदी असा एकूण 18,48,768 रुपयांचा मुद्देमाल होता। मुद्देमाल परत मिळाल्यानंतर संबंधित फिर्यादींनी राजारामपुरी पोलिसांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। कायदेशीर प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून नागरिकांचा विश्वास दृढ करणारी ही कारवाई राजाराम पोलिसांच्या कार्यक्षमतेचं उत्तम उदाहरण ठरली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।